पंचांची खूण येते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती पुलचा फटका. मिड विकेटला चेंडू होतोय चौकारासाठी. 4 धावांची भर आणि 4 धावांनिशी श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूवरती तुटून पडण्याचा इरादा आणि तो इरादा सफल ठरत असताना 4 धावांची मोलाची भर टाकली जाते. आपल्या आक्रमक पवित्र्याला अनुसरून फलंदाजी होत असताना एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा दिसतोय टायटन्स वेळगे संघाचा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. लॉग ऑफला पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार करतोय. सलग 2 चेंडूवरती प्रहार आणि दुसरा देखील एक सलग चौकार दिसतोय. तब्बल 2 चौकारांच्या जोरावर धाव संख्या ही 8 वरती. गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलं जातंय स्वीटी नावाच्या फलंदाजाकडनं. पुन्हा एका जोरदार फटका. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. लॉंगॉनची क्षेत्ररक्षक पुढे सरसावते जरूर मात्र चेंडू हाताला लागून निसटतोय. परिणामी जीवदान मिळते स्वीटीला. दरम्यान 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. आपल्या स्वाभाविक खेळाला अनुसरून सुरुवातीपासनं फटकेबाजीवर भर बघायला मिळतोय टायटन्स वेळगे संघाच्या या 2 सलामीवीरांचा. नाही का सरळ फटका. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा इरादा. गोलंदाज स्वतः चेंडू अडवते आणि एक निर्धाव चेंडूची नोंद घडते. एक डॉट चेंडू निशी पुढील चेंडू. सरळ फटका पुन्हा एकदा. यावेळी हलकासा बिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने पुन्हा एकदा एक धाव. एका धावेदिशे आता मात्र धाव फलक हा पुढे सरकतोय. दुहेरी आकड्यावरती परावर्तित होत असताना 11 धावा या सांघिक धाव फलकावरती. स्ट्राईकवरती रैना. काल आपल्या सर्वांचा फलंदाजीने लक्ष वेधून घेणारी अशी फलंदाज जिने नाबाद अर्धशतकाचा विक्रम या मैदानावरती रचला. पहिल्या चेंडूवरती एक जोरदार फटका. सरळ मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात. परतीची फेक येते तोपर्यंत तिला एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल्स येतोय स्कोरवरती आणि सिंगलच्या रूपात धावसंख्या वळती आहे 12 वरती. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिलं षटक संपल्यानंतर एकूण 12 धावा बिनबाद. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ड्रॅगन रेंजर संघाच्या वतीनं कुशवी. स्ट्राईकवरती रेहना नावाची फलंदाज. पहिल्या षटकात निघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये निघतायत 12 धावा. टप्प्याचा चेंडू खराब चेंडू म्हणून निश्चित घोषित केला जाईल. पंचांची खूण येते नो बॉलची आणि फ्री हिट असेल रहिनासाठी. एका नो बॉलनिशी अवांतर धाव आणि ती सांघिक धावात एका धावेची भर टाकते. 13 धावा. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका खेचण्याचा इरादा होता. हलकासा यष्टीरक्षकाकडनं विकेट किपरकडनं कलेक्शन थोडंसं खराब राहतंय. त्याच जोरावर एक धाव ही पूर्ण केली जाते. स्ट्राईकमध्ये बदल. पुन्हा एकदा स्वीटी नावाचे फलंदाज स्ट्राईकवरती आणि एकूण सांघिक धावफलकामध्ये देखील परिवर्तन. 14 धावा या आतापर्यंत धावफलकावरती. ही सलामीची जोडी खेळत असताना टायटन्स वेळगे संघाची.
ऑस्टमच्या बाहेर कट केला जातोय. थोडंसं ढेपाळलेलं क्षेत्ररक्षण, वेगवान असे आउटफील्ड, त्याच्या जोरावरती कबसला चेंडू वळतोय चौकारासाठी. 4 धावांची मोलाची भर आणि त्या 4 धावा सांघिक धावफलकाला नेऊन ठेवतायत 18 धावावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दुसरं षटक हे आतापर्यंत प्रगतीपथावर असताना अधिकृत 2 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकाचे हाताळले जात आहेत. एकूण 5 षटकांचा हा डाव, ज्यामधील दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर असताना. पुन्हा एकदा खराब चेंडू, बेबार पद्धतीचा चेंडू, हलकासा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा नो बॉल आणि नो बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा फ्री हिटची संधी ही रेहना नामाच्या फलंदाजापाशी. दुसरी सेमीफायनलची लढत रंगते. टोटल पुढे सरकते 20 धावावरती. आखूड पद्धतीचा चेंडू, पुलचा फटका, हलकासा पिडोदला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. तोपर्यंत वेगाने 1 धाव पूर्ण केली जाते. चौकार जरी खर्च केला जात असला तरी आतापर्यंत सिंगल्स मात्र 2 नो बॉलचे चेंडू, त्यामुळे षटक काहीशी ओव्हर काहीशी ही मोठी केली जाते. अतिरिक्त 2 चेंडू तरी किमान टाकावे लागतील आणि कदाचित त्या 2 चेंडूवरती मोठे फटके निघाले तर महागडं षटक हे ठरेल. बरोबर मोठा फटका निघतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार करतोय. एक मैदानी फटका परिणामी चौकार देऊन जातोय टायटन्स वेळगे संघाला, ज्यामुळे सांघिक धावसंख्या टोटल पुढे सरकते आहे 25 धावावरती. आता मात्र हे षटक ही ओव्हर महागडी ठरते. एक मोठ्या षटकामध्ये त्याचं रूपांतर होतंय. 2 चौकार निघतायत आणि जवळजवळ 2 अंकी धावसंख्या या षटका दरम्यान मोजली जाते. पुन्हा एकदा पुलचा फटका, यावेळी डीपला क्षेत्ररक्षक तैदात. एका उत्कृष्ट असा थ्रो, त्यामुळे 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत 26 धावावरती. आतापर्यंत जर बघितली तर 13 किंवा त्याहूनही जास्त अशी सरासरी प्रत्येक षटका दरम्यान पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू आणि त्याचा समाचार. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय चौकारासाठी. 1 बाउंस चौकार, 4 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 overs, score is 30 for the loss of no wicket. चाल या पुढे. आमचं दीपक दूर ट्रॉफी आमचं दीपक. सांघिक तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज या नात्याने गोलंदाजी मार्कवर शशिकला नावाचे गोलंदाज. टॉस पद्धतीचा चेंडू, हलकासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दोन्ही बाजूने सलामीच्या या फलंदाजांचं आक्रमण बघायला मिळतंय. विशेष करून यावेळी राहण्याची बॅट म्हणावी तेवढी तळपत नाही, मात्र दुसऱ्या बाजूनं सुटीच्या बॅटमधनं 4 चौकार निघतायत. तर फटका डीपला मात्र क्षेत्ररक्षक असेल. गचाळचं क्षेत्ररक्षण, कलेक्शन थोडंसं खराब ठरतंय, परिणामी 4 धावा मिळताय. चौकार पुन्हा एकदा, चौकाराचं पुनरावृत्ती आणि एकूण सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत
35 धावावरती. खराब चेंडू पुन्हा एकदा कदाचित पंचांचा इशारा यायचा बाकी. बरोबर नो बॉल आणि त्याच बरोबरीनं एक चौकार. एकूण 5 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत अतिरिक्तच्या स्वरूपात. सांघिक धावसंख्या त्यामुळे 40 धावावरती येऊन पोचते. गोलंदाजी थोडीशी निष्प्रभ ठरते की काय अशी परिस्थिती मैदानावरती असताना, कारण सलामीच्या या जोडीचं उत्तर सापडत नाहीये कुडचडे संघाच्या गोलंदाजांना. पुलचा पुन्हा एकदा फटका. झेल टिपावा की चेंडू अडवावा या द्विग्धा मनस्थितीमध्ये असताना चेंडू हा अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. एक धाव घेत असताना धावसंख्या 41 वरती. 41 ऑन द स्कोर कार्ड. 41 अशी धावसंख्या. मोठा फटका खेचण्याचा इरादा. हलकासा चेंडू आत वळतोय, परिणामी अंदाज चुकतोय फलंदाजाचा. एक निर्धाव चेंडू नेसे. आता मात्र धावफलक स्थिरावतोय तो पूर्वीच्या धावसंख्येवर जैसे त्या स्वरूपात 41 वरती. हलकासा फुलल्यान पद्धतीचा चेंडू. गॅप मधनं चेंडू कव्हर्सला वळतोय. क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन 4 धावांची पुन्हा एकदा बळ या सांघिक धाव फलकामध्ये टायटन्स बेळगे संघाच्या एकूण आतापर्यंत 45 धावा. एका मोठा धावांचा डोंगर उभारण्याचा इरादा, समोर एका मोठं लक्ष ठेवण्याचा इरादा टायटन्स बेळगे संघाचा. प्रतिस्पर्धी ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघासमोर. मैदानावरती रंगलेली ही दुसरी सेमीफायनलची लढत. यजमान ध्रुव पारसे संघ हा फायनल फेरी गाठतोय या वुमन्स टेनिस क्रिकेट लीग 2021 ची. सरळ बॅटने फटका येतो. एका पारंपरिक फटका एका धावेसाठी त्याचा विचार केला जाईल. एक धाव पूर्ण करत असताना आता मात्र सांघिक धावसंख्या ही पुढे सरकते 46 वरती. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 ओव्हर संपतायत आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धाव फलक 46 वरती. 46 ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या षटकात निघतायत 12 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात निघतायत 16 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 ओव्हर्स यायची बाकी भागावा लागतील. ज्या स्थितीमध्ये सध्या टायटन्स बेळगे संघ आहे, अगदी आरामात याच सरासरीने जर फटकेबाजी केली तर निश्चितच 70-75 ही धाव संख्या धावफलकावरती बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर वीणा नावाची फलंदाज पुन्हा एकदा कट करते. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू कव्हर्सला चौकारासाठी वळतोय. 4 धावा पहिल्या चेंडूवरती प्रहार करून धावसंख्या अर्धशतकापर्यंत येऊन पोहोचते. 50 धावा या सांघिक धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार, ज्यामुळे धावसंख्या ही 50 वरती येऊन पोहोचते आणि इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्याचा इरादा दोन्ही ओपनिंग पेअर मधील या बॅटर्सचा, स्वीटी आणि रेहना नावाच्या फलंदाजांचा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकासा ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा बेड विकेटला चेंडू वळतोय चौकारासाठी. सलग 2 चेंडूवरती आतापर्यंत 2 चौकार हे खेचले जात आहेत, ज्यामुळे सांघिक धावसंख्या ही नेऊन ठेवली जाते आहे 54 धावावरती. प्रत्येक चेंडूवरती चौकार दिसतोय. सुरुवातीलाच विडाचं हे षटक महागडं ठरवलं जात आहे. उर्वरित या षटकामधील 4 चेंडूमध्ये काय होईल? पुनरागमन केलं जाईल का? अपेक्षित संपर्क घडत नाही. कदाचित चेंडू पुन्हा टाकावा लागेल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज वीणा नावाची गोलंदाज कुडचरे ड्रॅगन संघाकडनं. अप्रतिम असा फटका पुन्हा एकदा कव्हर्सला डीपला क्षेत्ररक्षक चेंडू मात्र अडवण्यात अपयशी ठरते. आणखीन एक चौकार आणि चौकारांची हॅट्रिक साजरी केली जात असताना सलग 3 चेंडूवरती 3 चौकार निघताय आणि 2 कव्हर्सला 1 मिड विकेटला असे 3 चौकार षटकार महागडं ठरवत आहे. त्याच बरोबरीनं धाव फलकाला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यास भाग पाडलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 49 धावांचा पाठलाग अगदी आरामात केला ध्रुव पारसे संघाने. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकासा कव्हर्सला फटकावला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षक यशस्वी ठरताय. चेंडू अडवेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. पुलचा एका वेगवान फटका तरी देखील क्षेत्ररक्षणामध्ये देखील तेवढंच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. क्लॅक सोडसन थोडासा खराब आणि ज्या ठिकाणी 1 धाव व्हायची त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक धाव महत्वाची समजली जाते आणि धाव संख्या या 2 धावांनिशी 61 धावावरती 61 ऑन द स्कोर कार्ड. 61 धावा. पुलचा एका वेगवान फटका यावेळी झेलसाठी प्रयत्न झाला होता. हलकासा हाताला चाटून चेंडू मात्र वळतोय सीमारेषे पार. चौकारासाठी महागडं असं षटक. तब्बल 4 चौकार या ओव्हरमध्ये निघतायत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा या ओव्हरमध्ये निघाल्या. एकूण सांघिक धावा 65 वरती असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा. आतापर्यंत जर सर्वात उच्चांकी धावसंख्येचा जर मान जातोय तो टायटन्स वेळगे संघाला, जो स्वतः या ठिकाणी फलंदाजी करतोय. कदाचित आपलाच एका मोठ्या धावसंख्येचा विक्रम मोडला जाईल का? आणि ती संधी आहे, कारण 1 षटक बाकी आहे, अखेरचं षटक. पुढे सरसावून फटका खेळण्याचा इरादा, झेल टिपण्याची संधी, मात्र झेल हलकासा हातामधून सोडला जातोय. परिणामी जीवदान मिळतंय आणि 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 67 वरती 5वं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक. 2री ओव्हर घेऊन संस्कृती नावाची गोलंदाज. कोड पद्धतीचा चेंडू, अत्यंत वेगवान चेंडू फलंदाजाला चकवा देऊन यष्टीरक्षकाच्या हाती वळतोय. एका निर्धाव चेंडूची नोंद ही धावफलकावरती घडली जात असताना आतापर्यंत धाव संख्या 67 वरती असताना 70 निश्चितच पार केली जाईल, मात्र 80 पर्यंत धाव संख्या नेली जाईल का? आखोड पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट असा संपर्क बॅट्सशी घडतोय आणि परिणामी एक वेगवान चौकार लॉंग लेगला 4 धावांची भर टाकत असताना धाव संख्या 70 हमखास पार करते. 71 वरती धाव संख्या, 71 ऑन द स्कोर कार्ड. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना टायटन्स वेळगे संघ. कट करण्याचा इरादा, प्रयत्न असफल ठरतोय. सांगायचं झालं तर आणखीन एक अर्धशतकवीर ठरण्याच्या इराद्याने यावेळी स्वीटी अर्धशतकाच्या समीप, कदाचित आणखीन एक अर्धशतक या मैदानावरती लावलं जाईल का? कट करण्याचा इरादा, यावेळी मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव वेगाने पूर्ण केली. स्ट्राईक आपल्यापाशी राखण्यास इच्छुक आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आतापर्यंत नाबाद 48 धावावरती खेळतीये स्वीटी नावाची फलंदाज. सलामीला आलेली जोडी अद्यापही खेळपट्टीवरती ठाण मांडत असताना
पुढे सरसावून आणखीन एकदा फटका, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा विचार केला जाईल का? दुसरी धाव आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण करत असताना स्वीटी नावाची फलंदाज अर्धशतक साजरं करतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आणखीन एक अर्धशतकवीर या वुमन्स टेनिस क्रिकेट लीग मध्ये आपलं अर्धशतक नोंदवतीये. दरम्यान पहिला डाव देखील संपुष्टात येतोय. नाबाद राहून या ठिकाणी दोन्ही फलंदाज 75 धावा उभारतायत आणि 76 धावांचं लक्ष ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघासमोर अंतिम फेरी गाठण्यासाठी. आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वोट एकूच जाप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घातुदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे. आमचं दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वोट एकूच जाप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घातुदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे. आमचं दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वोट एकूच जाप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घातुदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी या वुमन्स टेनिस क्रिकेट लीग 2021 ची डीजे थँक्यू. दुसरा डाव प्रारंभ होतोय.
ड्रॅगन रेंजर्स कुडचड संघाच्या वतीनं सैश नावाची गोलंदाजी मार्कवर सज्ज होते त्या 76 धावांचा बचाव करण्यासाठी. दुसऱ्या बाजूनं स्ट्राईक वरती पुष्पा नावाची फलंदाज, तिला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साथ देते संस्कृती. झेलची सध्या या ठिकाणी मात्र चेंडू हातामधून निसटतोय. एक धाव पूर्ण करत असताना दुसऱ्या धावेचा देखील विचार केला जातोय आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेशा हा 2 धावांनी होतोय. पुलचा फटका खेळण्याचा इरादा असफल ठरतोय. एक निर्धाव चेंडू दिशे पुन्हा एकदा गोलंदाज आपला भेदक मारा साकारण्यासाठी सज्ज होत असताना आतापर्यंत जर बघितलं तर टायटन्स वेगळ्या संघाने प्रत्येक वेळे आपण फलंदाजी करत असताना एका मोठी धावसंख्या उभारली. फलंदाजी म्हणजे ज्यांचा मुख्य आधारस्तंभ समजला जातो त्या फलंदाजीमध्ये सरस असं प्रदर्शन करत असताना प्रतिस्पर्धी संघावर ते दडपण निर्माण केलं जात आहे. हलक्या हाताने खेळण्याचा इरादा, हलकासा चेंडू स्क्वेअरला टोलवला जातोय. एक धाव पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्या आतापर्यंत 3 वरती येऊन पोहोचवली जाते. संयमी अशी फलंदाजी. मागच्या डावामध्ये आपण बघितलं बिनबाद 75 धावा उभारल्या टायटन्स वेळगे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना, ज्यामध्ये स्वीटी नावाच्या फलंदाजाचा नाबाद 50 धावांचा समावेश. फटका खेचण्याचा इरादा, बॅटची कट घेतली जाते. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय आणि पहिल्या कड्याची नोंद होते आहे. 3 धावेवरती पहिली विकेट गमावली जाते. कट करण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू वळतोय थर्ड मॅनला. एक धाव पूर्ण करत असताना नवीन फलंदाज वीणा नावाची फलंदाज मैदानावरती येते. आतापर्यंत सुरुवातीला पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी मोठे फटकेबाजीची गरज असताना आतापर्यंत केवळ सिंगल्स आणि डबल्स वरती भर देतोय ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघ. फटकेबाजी करावी लागेल कारण एक मोठी धावसंख्या आपल्या समोर उभी ठाकली जाते. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून एक अफलातून असा फटका, टाळ्यांचा वर्षाव व्हावा याचा पद्धतीचा फटका 4 धावा देऊन जातोय. चौकारानिशी धाव फलक. आता मात्र पुढे घोडदौड करू लागतोय. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 धावावरती आणि याच प्रकारचे जर फटके निघाले तर सामन्यामध्ये आपल्याला कायम ठेवलं जाईल. सामन्यामधील रंगत ही वाढवली जाईल. पहिलं षटक संपतंय 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा निघाल्यानंतर दुसरं षटक घेऊन टायटन्स वेळगे संघाकडनं नेहा नावाची फलंदाज सज्ज होते. 75 धावा करत असताना जवळजवळ प्रत्येक षटकामागे 20 ची सरासरी ही राखावी लागेल आणि त्याचसाठी प्रत्येक षटकामध्ये 3 किंवा 4 हे मोठे फटके हे खेळावे लागतील.
फुलल्यान पद्धतीचा चेंडू हलकासा यॉर्कर टप्प्यावरती पडला जातोय. परिणामी एक निर्धाव चेंडू घडत असताना प्रत्येक निर्धाव चेंडू हा कुठेतरी आवश्यक धावगती ही दुपटीच्या वेगाने वाढवत नेईल. त्यामुळे कुठेतरी फलंदाजांवरती दडपण येण्यास भाग ठरेल असा प्रकारचा परिस्थिती मैदानावरती बघायला मिळते. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. एका धावेसाठी विचार केला जात असताना दुसरी धाव घेतली जाईल का, तर निश्चितच दुसऱ्या धावेसाठी नकार बघायला मिळतोय. एक धावावरती समाधान मानत असताना सांघिक धावसंख्या जर बघितली, टोटल जर आपण बघितली तर केवळ 9 धावावरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा पुढच्या टप्प्यावरती विश्वास ठेवला जातोय. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावफलकावरती नोंदवला जातोय. मोठी धावसंख्या उभारल्यानंतर त्या धावसंख्या ही मानसिकरित्या कुठेतरी खचावते प्रतिस्पर्धी संघ जो यावेळी फलंदाजी करतोय ड्रॅगन्स रेंजर्स कुडचडे संघाला. आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर येऊन खेळला जातोय. डेपला तरी देखील सुंदर असं क्षेत्ररक्षण, परिणामी चौकार मात्र मिळू शकत नाही. एक धाव पूर्ण ही केली जाते. एक धाव आतापर्यंत पूर्ण करत असताना दुसऱ्या षटकाचा जर लेखाजोखा बघितला तर आतापर्यंत 4 अधिकृत चेंडू आणि त्यामुळे ते 2 डॉट चेंडू आणि 2 एकेरी धावा बघायला मिळत आहेत. एक स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा, वाईटचा. पंच हात समांतर करून एका अवांतर धावेची खूण करतायत. एका अवांतर धावेनिशी आता मात्र सांघिक धावफलक हा 11 वरती. सारासार जर विचार केला तर ज्या पद्धतीने 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळतात, कुठेतरी पिछाडीवर ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघ. पुलचा एक फटका, डीपला क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवते, परतीची फेक करते. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा विचार केला जाईल का, परतीची फेक मात्र निघत नाही. मात्र एक धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. सांघिक धावसंख्या 12 वरती असताना अत्यंत निर्णायक मारा या षटका दरम्यान बघायला मिळतोय. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका खर्च न करता केवळ 3 सिंगल्स आणि 1 अवांतर वाईडच्या रूपात. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा इरादा, क्रीजच्या आतमध्ये येऊन खेळण्याचा इरादा असफल ठरतोय आणि एक निर्धाव चेंडूची नोंद घेतली जाते धावफलकामध्ये. धावफलक आतापर्यंत हा 12 धावावरती स्थिरावतोय. 6 ची सरासरी आतापर्यंत राखली जाते. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी. आणि उर्वरित 3 चेंडूत 3 षटकात 3 ओव्हर्स मध्ये 64 धावांची गरज. 18 चेंडूत 64 धावा करायच्या आहेत ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघाला. झेल टिपला जातोय आणि पहिल्याच चेंडूवरती शेटे नावाच्या गोलंदाजाला विकेट ही प्राप्त होते. सांघिक 12 धावा या धावफलकावरती असताना दुसरा गडी हा गमावला जातोय. विकेट मिळाल्यानंतर काहीचा अडचणीमध्ये ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघ आतापर्यंत 2 विकेट्स गमावतोय. विकेटचे महत्व नसून आतापर्यंत ज्या धावसंख्येवरती हा संघ अडखळतोय कुठेतरी पिछाडी वरती पाठवला जातोय. कव्हर्सला आणखीन एक अप्रतिम झेल, गोलंदाजीमध्ये भेदक मारा, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये लाभलेली जोड, परिणामी आलेल्या फलंदाजाला आलेल्या पावली माघारी परतावं लागतंय. 12 धावावरती 3 गडे गमावले जात आहेत. तिसरा धक्का, तिसरा हादरा बसतोय ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघाला.
जसा उल्लेख केला 75 धावा या कुठेतरी मानसिकरित्या खचवत आहेत, मात्र तरी देखील धडपड न घेता प्रहार केला जातोय पुष्पा नावाच्या फलंदाजाकडनं चौकारासाठी. या प्रकारचा जर एट्ट्यान सुरुवातीला दाखवला असता, सुरुवातीचे 2 षटकामध्ये जर किमान 20 धावा तरी निघाल्या असता तर अजूनही देखील या सामन्यामध्ये चुरस ही बाकी असती. हलक्या हाताने खेळण्याचा इरादा, डीपला क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. क्षेत्ररक्षणामधील जर आपण स्तर बघितला तर निश्चित टायटन्स वेळगेचा क्षेत्ररक्षणामधील स्तर आतापर्यंतचा सर्वात अव्वल स्तर समजला जाईल. सांघिक धावसंख्या आतापर्यंत केवळ 17 धावावरती स्थिरावली असताना पुन्हा एकदा पूल काढण्याचा इरादा, मात्र चेंडू हा बॅटच्या वरच्या भागाशी संपर्क करतोय, त्यामुळे केवळ 1 धाव ही प्राप्त होईल ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघाला. सांघिक धावसंख्या जर बघितली तर आतापर्यंत केवळ 18 धावावरती स्थिरावलेली असताना एकूण 3रं षटक प्रगतीपथावर. आखूड पद्धतीचा चेंडू हलकासा स्टिअर केला जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू वळतोय. ओके, पंचांचा इशारा यायचं बाकी, फटक्यावरती शिक्कामोर्तब व्हायचं बाकी. फटका निघतोय षटकारासाठी. 6 धावांची भर, धावसंख्या हे 24 वरती. ओके, चौकार. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर सांघिक धाव संख्या जर बघितली, स्कोर बघितला तर आतापर्यंत 22 धावावरती 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. मात्र विजयाच्या दिशेने बघायचं झालं तर टायटन्स वेळगे संघ हा या वुमन्स टेनिस क्रिकेट लीगचे अंतिम फेरे गाठण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज अंकिता नावाची गोलंदाज. स्कोर आतापर्यंत 22 वरती. बारा चेंडू 54 धावांची गरज असताना हलकासा एक फटका येतोय. इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार म्हणा किंवा चौकारांची आताशबाजी करावी लागेल तरच विजय हा आवाक्यात येऊ शकतो. अन्यथा टायटन्स वेळगे संघ हा अगदी आरामात निवांतपणे या वुमन्स टेनिस क्रिकेट लीगचे अंतिम फेरी गाठेल हे मात्र नक्की. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू 1 धावेसाठी. फटका खेचण्याचा इरादा असफल ठरतोय, तरी देखील झेलापर्यंत त्याचं झेलामध्ये रूपांतर घडवेपर्यंत अपयशी ठरतायत यष्टीरक्षक. परिणामी पुन्हा एकदा एक सिंगल्सच्या जोरावर सांघिक धावसंख्या ही 24 वरती. जी मोठी धावसंख्या उभारली गेली, 75 धावा या बिनबाद धावफलकावरती लावल्या गेल्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघाची दमछाक होते. की आता ते खेळण्याचा इरादा परिणामी बघावा लागेल. पंचांचा इशारा येतोय 22च्या माध्यमातून. 1 धाव ही पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा फटका येतोय ऑन साइडला, डीपला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते तोपर्यंत एक सिंगल्स मिळतोय. एक सिंगलच्या जोरावर सांघिक धावसंख्या आतापर्यंत 26 वरती. पुन्हा एकदा एक फटका बरोबर. आता मात्र काही अंशी औपचारिकता जी काय असते ती शिल्लक वाटावी या प्रकारचे फलंदाजी होते, कारण सामना पूर्णतः हातामधून निसळतोय ड्रॅगन रेंजर्स कुडचडे संघाचे. आणि जवळजवळ या वुमन्स टेनिस क्रिकेट लीगची अंतिम लढत कशी असेल याचं चित्र स्पष्ट होऊ लागतंय. जोरदार फटका पॉइंटला, क्षेत्ररक्षक येते चेंडू पर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरत असताना
भले चेंडू हातामधून निसरतोय, धावबाद करण्याची संधी, मात्र तोपर्यंत सुरक्षित क्रीज मध्ये पोचतायत दोन्ही फलंदाज. दोन धावा पूर्ण केल्यानंतर सांघिक धावसंख्या ही 29 वरती 29 ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. वुमन्स टेनिस क्रिकेट लीगची ही दुसरी सेमीफायनलची लढत. पहिल्या सामन्यामध्ये ध्रुव पारसे संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतो, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या बाजूने आता टायटन्स वेळगे संघ. निवळ या षटकामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक असेल. फील केलं जात आहे आणि या ठिकाणी माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटची नोंद. सांघिक 29 धावा असताना चौथा गडी गमावला जातोय. अंतिम षटक टाकत असताना टायटन्स वेळगे संघाकडून. ती खेळली जाईल ठीक आहे 6:30 वाजता याच मैदानावरती. लॉर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा हलकासा लॉंग लेगला दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन 4 धावांसाठी वळतोय. 4 धावा का होईना, मात्र त्या 4 धावांची भर ही सांघिक धावफलकामध्ये टाकली जाते. एकूण 34 धावा या स्कोर कार्ड वरती. 75 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 विकेट गमावून धावसंख्या 34 पर्यंत. पुन्हा एकदा एक मोठा फटका. यावेळी देखील क्षेत्ररक्षकापासून कित्येक अंतर दूर 2 धावा आणि त्या 2 धावा या पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या 36 पर्यंत येऊन वळते. 5वं षटक प्रगतीपथावर. अंतिम मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. एकदा सरळ फटका. यावेळी डिपला क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू 1 बाउन्स. 1 टप्पा खाऊन सीमारेषा पार करतोय. 4 धावांनिशी धावसंख्या पुढे सरकते 40 वरती. या प्रकारची जर फटकेबाजी सुरुवातीला बघायला मिळाली असते तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं असतं, सामन्याचा निकाल देखील वेगळा लागू शकला असता. पुढे जर साऊंड खेळण्याचा इरादा यष्टीचित करण्याचा प्रयत्न. अरे या ठिकाणी पहिला माफ करा दुसरा ओके नाबाद ठरते आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय टायटन्स वेळगे संघ, जो अंतिम लढतीमध्ये प्रवेश करतोय. अंतिम लढत असेल या वुमन्स टेनिस क्रिकेट लीग. चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव होईल का. चल या पुढे. आमचं दीपक, ट्रॉफी